नमस्कार, कसे आहात सगळेजण? मजेत ना? मी विद्या, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेट लॉस कसं करायचं, चरबी कशी कशी कमी करायची, पोट कसं कमी करायचं, बेली फॅट कसं कमी करायचं. एकही रुपया खर्च न करता आपण ह्या गोष्टी बघणार आहोत. काही टिप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत आणि आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे. बऱ्याचशा जणांचं म्हणणं असतं की वजन कमी होत नाही, काहीही केल्याने वजन कमी होत नाही. तर असं काही नाही आहे. तर पहिली गोष्ट तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला. बघा, मी इथं एकसुद्धा रुपया खर्च केला नाही. 15 दिवसात मी माझं 3 ते 4 किलो वजन मी माझं कमी केलं आहे. एकही रुपया खर्च न करता, कुठलंही औषध न घेता, कुठलंही मेडिसन न घेता, कुठलंही म्हणजे कुठलंच टॉनिक हे ते मी काहीच नाही केलं. जिम पण नाही लावली, काहीच नाही. सगळं मी घरच्या घरी केलं आहे. अगदी 0 रुपयात म्हटलात तरी चालेल. जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करत. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, तुम्ही जर वजन कमी करत असाल तर हा खरंच करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटपर्यंत पहा. अर्धवट बघू नका. खूप साऱ्या टिप्स आहेत. अर्धवट बघितला तर अर्धवट ज्ञान कुठेच आपल्या कामं येत नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर त्या अगोदर मी सांगते, मी अगोदर जो व्हिडिओ अपलोड केला होता वजन कसं वाढवायचं, तर तो माझ्या लग्नाच्या अगोदरची जर्नी होती ती माझी. आणि आत्ता 2 वर्षापूर्वी माझी एक सर्जरी झाली आणि त्याच्यामध्ये माझं पोट जास्त वाढलं. त्यामुळे मला पोट कमी करावं लागलं, वजन कमी करावं लागलं. आणि तुम्ही परत कमेंट कराल, कारण की तो व्हिडिओ माझा बराचसा व्हायरल झाला होता. खूप छान छान कमेंट्स त्यामध्ये आल्या होत्या, म्हणून म्हटलं चला आता ही पण जर्नी आपली शेअर करूयात. ती माझी 4 वर्षापूर्वींची गोष्ट होती, माझ्या लग्नाच्या अगोदरची. आता माझं लग्न झालं, मला 4 वर्ष झाले लग्नाला. आता इथून पुढची ही स्टोरी मी तुम्हाला सांगते. त्या सर्जरीमुळे पोट वाढलं माझं, बाकी सगळं छान होतं. वजन वाढलं कारण की सर्जरीमध्ये वजन हे आपलं वाढतंच, कारण की आराम असतो. आपण कुठलीही गोष्ट करत नाही, मस्त खायचं प्यायचं आराम करायचा, एवढंच माहिती असतं आपल्याला त्यावेळेस. आणि आईकडे असल्यामुळे जरा जास्तच वजन वाढलं. ते चला जास्त वेळ न घेता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले तुम्ही ठरवा तुम्हाला वजन कमी करायचं आहे का. अमुक धमुक म्हणतोय, मित्र म्हणतोय, मैत्रीण म्हणते, हे ते म्हणतायत म्हणून वजन कमी करू नका. तुम्हाला स्वतःला वाटतंय का वजन कमी करावं, तरच तुम्ही वजन कमी करा आणि ह्या टिप्स फॉलो करा. तर हे मनात आपल्याला ठरवायचं आहे. आणि काही एक्सरसाइज आपल्याला करायच्या आहेत, ते मी तुम्हाला सांगते. सकाळी 5:45ला मी जे केलं ते मी शेअर करते. सकाळी 5:45ला मी उठायची. उठल्यानंतर एक 10-5 मिनटामध्ये फ्रेश झाल्यानंतर सकाळी चालायला जायचं. सकाळी 1 तासभर चालल्यानंतर मग नंतर तिकडनं आल्यानंतर 15 ते 20 मिनटं आपल्याला मेडिटेशन करायचं असतं. तर का चालून खूप थकवा येतो, चालायची सवय मोडली होती आणि त्यानंतर चालणं म्हणजे तिकडनं येऊन काम करणं हे खूप हे होतं, म्हणून मेडिटेशन करायला सुरुवात केली. मेडिटेशन, योगा हे मलासाठीच काय पानसटगिरी असं वाटायचं. पण मेडिटेशन आणि योगामध्ये याच्यात अशी पॉवर आहे ना की आपल्याला डॉक्टरांची कधीच गरज लागणार नाही. आपण म्हणजे असतं ना वेड्यासारखं कधी करणार नाही, चिडचिड आपल्याला कधी होणार नाही. खूप खूप पॉवर आहे मेडिटेशनमध्ये ॲक्च्युली. ते मी करत होते. सकाळी चालून यायचं, चालून आल्यानंतर मेडिटेशन करायचं. 10 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा द्या. कमीत कमी 10 मिनटं तरी तुम्ही मेडिटेशनला द्या. पहिलं आपण जेव्हा मेडिटेशन चालू करतो करायला, तेव्हा आपल्याला शांत बसायचं असतं मेडिटेशनमध्ये. तेव्हा आपल्याला सगळे विचार आपले डोक्यामध्ये सगळे किडे घुमायला लागतात ते. पण नंतर एकदा सवय होत गेली तर आपल्याला मेडिटेशनसुद्धा करायला जमतं. आपण शांत एकाग्रतेत आपल्या दुनियेत आपण जगायला लागतो. स्वतःच्या दुनियेत आपण डोकावून बघतो. खूप पॉवर आहे मेडिटेशनमध्ये, हे नक्की करा तुम्ही. चालून आल्यानंतर 1 तास मी रोज चालायची. चालून आल्यानंतर मेडिटेशन करायची. त्यानंतर मग घरचं सगळं काम आवरायचं, नाश्ता करायचा. 8च्या दरम्यान मी नाश्ता करत होती. नाश्ता एकदम कमी ऑइलवाला, किंचित ऑइलवाला माझा नाश्ता असायचा. आणि असं ना, मी अशी मुलगी होती की चमचमीत, झणझणीत आणि अजून काय बघा, म्हणजे अजून पण तोंडाला पाणी सुटतं आहे. म्हणजे असतं ना एकदम तर्रीवालं खाणं वगैरे, तशी मी होते. पण नंतर जेव्हा वजन कमी करायचं ठरवलं तेव्हा मी हे सगळं बंद केलं आणि
जे गपगुमान मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ते फूड मी खायला चालू केलं, त्या डिश मी खायला चालू केलं. तर ते झाल्यानंतर योगा वगैरे झाल्यानंतर घरचं काम करणं आणि मग नंतर नाश्ता 8च्या दरम्यान मी नाश्ता करायची. माझ्या अगोदरचा नाश्ता मी सांगते, मग तुम्हाला कळेल आणि तुम्हाला पण त्या हिशोबाने तुम्ही कराल. अगोदरचा नाश्ता काय असायचा? चपाती भाजी, म्हणजे कधी केला तर केला, नाही तर नाही. नाश्ता कम माझं जेवण असायचं, असं असायचं माझं. तसं मी नाही करत. म्हणजे काय, मी माझ्या घरी सकाळी चहा होतो, चहा बिस्किट, चहा ब्रेड किंवा चहा खारी अशा गोष्टी असतात, मला त्या आवडत नाहीत. म्हणून मी नाश्ता कम जेवण करते. तेही कधी केलं तर केलं, नाही तर नाही करायचं, अशी मी करायची. ते झाल्यानंतर नाश्ता 8च्या दरम्यान आपल्याला करायचा एकदम कमी तेलावाला. तेल कमी करा, वजन कमी होईल. हा माझा अनुभव आहे, ते शेअर करते मी तुमच्यासोबत. एकदम किंचित तेल टाकायचे, त्यामध्ये मी पोहे करायची. पोह्यामध्ये कांदा, नॉर्मली आपण पोहे करतो तसे, फक्त तेल कमी टाकायचे, बाकी सगळ्या वस्तू टाकायच्या. त्यामध्ये मी हे सुद्धा ॲड करायची, मटर ॲड करायची, गाजर ॲड करायची, बीट एवढं छान नाही लागत, पण करायचं, छान असतं, एनर्जी मिळते त्याने आपल्याला. आणि हेल्दी आहे बीट पण. बीटामध्ये खूप सारे विटॅमिन सी, विटॅमिन भरपूर काही काही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे बीट टाकायची. किंचित पोहे. ते झाल्यानंतर मी 2च्या दरम्यान जेवायची. जेवण माझं 3 चपात्या किंवा 4 चपात्या अगोदर असायच्या, कारण आमच्या चपात्या खूप मोठ्याही नसतात, खूप जाडही नसतात, खूप पातळही नसतात, एकदम मीडियम साईजच्या असतात. खूप छोटाही नाही, खूप बारीक पण नाही, खूप हे पण नाही, एकदम मीडियम साईजचे असतात. ते मी 4 खायचे, जे की माझ्या घरचे 2 खातात, त्यांचे जेवण ऑलरेडी कमीच आहेत. मी नाश्ता नव्हते करत म्हणून माझ्या कधी 4-3 अशा चपात्या असायच्या. पण वजन कमी करायचं तेव्हापासून मी 2 चपात्या खायला लागली आणि सलाड खायला लागली. सलाड, 1 काकडी, 1 टोमॅटो आणि 2 चपात्या आणि भाजी. ते झालं. त्याच्यानंतर जशी मला एकदम मी कुठलाच प्रकार जेवणाचा कमी केला नाही, कारण की आजारी पडण्याची भीती असते याच्यामध्ये, म्हणून मी तसं काही केलं नाही. एक दिवस तरी मी पडले होते, कारण की एवढं आपण अगोदर खायतो, नंतर कमी केलं आजारी पडतं. पण बऱ्याचशा जणांना कामं असतात, जिम्मेदारी असते, तर तुम्ही असं करू नका. नंतर 2 चपाती, सलाड आणि भाजी आपली. आणि त्याच्यानंतर मग मी, जशी मला सवय होत गेली 2 चपात्या, त्यानंतर माझं पोट भरायला लागलं 2 चपाती आणि सलाडमध्ये. नंतर मी 1 चपाती, सलाड वाढवलं मी, चपाती कमी केली. मग मी 1 चपाती आणि सलाड खायची. सलाड थोडंसं वाढवलं मी, जसं 1.5 काकडी, 1 टोमॅटो असं. आणि मग भाजी जास्त घ्यायची, चपाती कमी खायला लागली, असं मी करत होते. एक सांगते, जेवणाच्या अगोदर मी अर्धा तास अगोदर पोटभर पाणी पित होते आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने मी जेवण करत होते. 1:30 ते 2च्या दरम्यान तुम्ही जेवण करा. आणि झालं टी टाईमचा, तर असं मला एवढी काही भूक कधी लागत नव्हती टी टाईममध्ये वगैरे. तर अगोदर मी काय करायची, टी टाईममध्ये सुद्धा मी ना, म्हणजे चपाती गरम करून खाणं किंवा ऑमलेट ब्रेड असं कधीतरी, तसं खाणं, अशी मी करत होती. पण त्याच्यानंतर मग मी ते बंद केलं. चहा तर मी पहिल्यापासून घेत नाही. तुम्ही जर चहा घेत असाल तर एखादा घोटभर तुम्ही घेऊ शकता. एवढं काही हे नसतं, वजन कमी करणं एवढं काही अवघड नाही आहे, खूप जणांना अवघड वाटतं. तर टी टाईममध्ये मी घेतलं तर पाणी मी भरपूर प्यायची. त्या टी टाईममध्ये मला काही भूक लागत नव्हती. मग टी टाईममध्ये कधीतरी भूक लागली तर मी काकडी खायचे. अगोदर, लग्नाच्या अगोदर मी जंक फूड, हे ते, वडापाव खा, मेंदूवडा खा, हे ते खा, अशी खायची. पण आता जेव्हा वजनाचं ठरवलं, लग्नानंतर हे सगळं जंक फूड खाणं वगैरे हे बंद झालं सगळं. आणि फक्त वडापाव, मेंदूवडा हे, आणि माझं बाहेरचं हॉटेलचं जेवण अजून पण आम्ही खूप कमी खातो, हॉटेलचं जेवण किंवा पार्सल. जेव्हा मी आजारी पडते तेव्हाच हॉटेलचं जेवण आमच्या इथे पार्सल मागवलं जातात, असं मागवलं जात नाही. किंवा कधीतरी बाहेर गेलो तरच बाहेरचं जेवण खातो आम्ही, नाही तर बाहेरचं जेवण खाणं कमी करतो. ते झालं. तुम्हाला आता डिनरमध्ये सांगते. डिनरमध्ये 7 ते 8च्या मध्ये जेवण करा. नाही जमत माहिती आहे, थोडंसं हे करा, म्हणजे ॲडजस्ट करा टाईम आपला थोडासा, आणि 7च्या 8च्या मध्ये जेवण करा. जेवणामध्ये पण अगोदर 1 चपाती, सलाड आणि भाजी आपली जी असेल ती. आणि त्यानंतर मग मी काय केलं, 1 चपातीसुद्धा काढून टाकली. आणि डिनरमध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये मी फक्त सलाड खायला लागली. 15 दिवस सलाड खाल्लं आणि 15 दिवसाच्या आत माझं वजन कमी झालं. तर हे माझं रुटीन होतं. आणि मग संध्याकाळी सलाड खाल्ल्यानंतर एक
8च्या मध्ये किंवा 8:30च्या मध्ये खायची. अगोदर नवीन नवीन जेव्हा होतं ना 7च्या 8मध्येच मी खात होते ते, आणि मग नंतर आता थोडंसं डिले होत चाललं आहे. पण आता माझं वजन कमी झालं आहे, माझं पोट कमी झालं आहे, बेली फॅट सगळं कमी झालं आहे. त्यामुळे आता काही एवढं हरकत नाही मला असं वाटतं. आणि त्यानंतर कारण की मला माहिती आहे आता माझं वजन नाही वाढणार आहे. मी विदाऊट ऑइलच्या पोळ्या खायची. ऑइल मी लावत, जे मध्ये उंड्याला जे ऑइल लावतं, मुलांना नाही कळणार ही गोष्ट, पण मुलींना लगेच कळेल. मध्ये जे चपातीला आपण तेल लावतो ना ते लावायचं, पण वरतून आपण पचापच तेल जे लावतो ना एकदम ओततो चपाती छान होण्यासाठी, ते मी माझ्या चपातीला लावत नव्हते, घरच्यांच्या चपातीला लावत होते, कारण की ते विदाऊट ऑइलची चपात्या खाणार नाही हे मला माहिती होतं. आणि तसं बघायला गेलं तर एवढं अवघड नाही आहे. आणि विदाऊट ऑइलवाली चपाती काही ते काय विष नसतं किंवा काही नसतं, छान लागते. जशी ती लागते तशीच ही पण लागते, छान लागते. असं काही नाही विदाऊट ऑइल, उलटं चांगलं आहे ना, की वजन कमी करायला आपल्याला ती मदत करतं. ऑइल खूप कमी झालं माझ्या जेवणातून सगळ्या, आणि सलाड वगैरे खाणं चाललं. आणि जर टी टाईमचं बोलली तर काहीतरी फ्रूट्स वगैरे आपल्या घरात जे असेल, मोसंबी, केळी वगैरे जे काही असेल, डाळिंब वगैरे, ते तुम्ही खाऊ शकता टी टाईममध्ये. बस असं होतं. आणि संध्याकाळी पण मी चालायला जायचे अर्धा तास, पण संध्याकाळचं कधी मिस्टरांसोबत कधी जायचे चालायला, कधी ते नसेल तर मग मी घरातच चालायची, पण अर्धा तास मी संध्याकाळी चालायची. माझी एक वॉच होती स्मार्ट वॉच, ती मी घालायची आणि त्याने स्टेप मोजत, स्टेप काउंट व्हायच्या. तर मग एवढं काही टेन्शन वाटत नाही, सारखं मी बघायचे हां झाले का झाले का. तर त्याने मला खूप मदत केली. बिचारी ती तुटली, आता पट्टा तिचा तुटला आहे, बेल्ट तुटला आहे, तर नवीन घेईल. पण त्याच्यामुळे माझं वजन कमी झालं मला असं वाटतं, कारण की ती तुम्ही मोबाईलमध्ये पण ॲप डाउनलोड करू शकता, तसं काही हे नाही. आणि नंतर मग आणि संध्याकाळ टी टाईमच्या नंतर एक 6-6:30 वाजता मी योगा करायची. योगा करायची किंवा झुंबा करायची. हे सगळं मी ऑनलाईनच बघायची, यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करून ह्या सगळ्या माहिती मी तिथूनच घ्यायची, आणि तिथून मी शिकायचे आणि करायचे. यूट्यूबचे व्हिडिओ लावून ठेवायचे समोर आपल्या टी व्हीवरती किंवा फोनमध्ये, आणि करायचे. यूट्यूबचे असे बरेचसे व्हिडिओ आहेत, ते मी तुम्हाला शेअर करेल. तुम्हाला जर पाहिजे असेल वजन कमी करण्यासाठी, कार्डिओ, ते जम्पिंग जॅक, काय काय आहे अजून बरेच आहेत, ते मी करायची. भरपूर अशा स्टेप होत्या. एक व्हिडिओ त्याने मला खूप हेल्प केली, आणि म्हणून माझं वजन कमी झालं. रात्रीचं पण मी चालायची, सकाळी पण मी चालायची. असं हे सगळं रुटीन मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलं आहे. बघा मित्र आणि मैत्रिणींनो, एवढं अवघड नाही आहे वजन कमी करणं, आणि वजन वाढवणं पण एवढं अवघड नाही आहे. मी बऱ्याचशे जणांचे बघते ना व्हिडिओ, खूप म्हणजे वजन कमी नाही होतं आहे, असं नाही होतं आहे, हे घ्या ते घ्या, कशाचीही गरज नाही आहे. 1 रुपयाही खर्च न करता आपण वजन कमी करू शकतो. मी कुठलाही योगा क्लास मी लावला नाही. आमच्या इथे खालीच योगा क्लास आहे, तरी मला स्वतःसाठी गरजेचं नाही वाटलं की मी योगा क्लासला पैसे घालू. असं नाही, आपण पैसे भरू नाही शकत वगैरे असं काहीच नाही आहे, पण मला त्या गोष्टीसाठी पैसे देणं योग्य नाही वाटलं, म्हणून मी ते नाही हे केलं. मी घरीच झुंबा वगैरे करत होती, घरीच मी सगळं काही करत होती, योगा वगैरे. आणि खूप सारे यूट्यूबवर व्हिडिओ आहेत, फक्त तुम्ही ते काळजीपूर्वक ऐका, ते सांगतात. तर एकदा सांगितलं ना आपल्याला नाही कळलं, 2दा ऐका 3दा ऐका ते व्हिडिओ आणि करा. तुम्हाला जर योगा क्लास लावायचा असेल तर तुम्ही बिंदासपणे लावू शकता. खूप छान बेनिफिट त्याचे पण आहेत योगाचे पण. जसं की मी बटरफ्लाय, काही कारणास्तव मी बटरफ्लाय वगैरे ते पण योगा मी करत होती. खूप सारे योगाचे मी हे शिकले याच्यामध्ये. अगोदर जसं लग्नाच्या अगोदर जे योगा करायचे म्हणायचे ना, योगा वगैरे क्लास येते, मला असं वाटायचं काय पानसटगिरी आहे, काय हे योगा वगैरे, छान आपलं काम करायचं, दणदणीत राहायचं. पण काय झालं ना, तेव्हा मला चालायचं होतं, तेव्हा मी जॉबला होती. माझा पूर्ण दिवस असा म्हणजे असं ना बिझी टाईपमध्ये असायचा. आणि आता मी सध्या जॉबला नाही आहे, आता लग्नाच्या नंतरपासून. तर त्यामुळे थोडं रुटीन चेंज झालं आहे, घरातली कामे आणि हेच असं, आणि म्हणून पण वजन वाढलं असेल. त्याच्यामुळे पण नाही, पण ऑपरेशन नंतर माझं वजन वाढलं, त्यामुळे मला वजन कमी करावं लागलं. मला सासरे बोलले की तुला गरज, सासरे किंवा अजून घरातले बोलले तुला गरज काय वजन कमी करायची. माझं पोट जास्त होतं म्हणून मला वजन कमी करायचं होतं. माझं पोट मला मेन कमी करायचं होतं, आणि ते झालेलं आहे. मी तुम्हाला माझे अगोदरचे काही फोटोज देईल, आणि आत्ताचे काही जे कमी झाल्यानंतर फोटोज ते नक्की पहा. माझ्या आईलासुद्धा मी ओळखायला नव्हते आली की मी म्हणजे एवढी जाड होती आणि एवढी बारीक अचानक झाली, एवढं कमी दिवसात कसं केलं म्हणून तिलासुद्धा मी ओळखायला नव्हती आली. आणि बस मी एवढ्या टिप्स फॉलो केल्या. हेच खाल्लं पिल्लं थोडंसं आपलं विदाऊट ऑइलवालं, सलाड वगैरे, चपाती कमी केली. तुम्ही रात्रीच्या जेवणात भाकर नक्की घ्या. मी भाकर ॲड केली होती,
कधी भाकर कधी चपाती असं मी हे करत होते. आणि नंतर तर मी सोडून किंवा मग दुपारची पण मी भाकरी कधी कधी खायची. चपाती नसेल म्हणजे चपाती बनवली नसेल मी स्वतःसाठी एक भाकर जरूर करायची. आणि एक अजून मी तुम्हाला सांगेल, स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर स्वतःवर प्रेम करून वजन कमी केलं ना, तुम्हाला चालण्याचा थकवा येणार नाही, तुम्हाला योगा केल्याचं काही थकवा येणार नाही, काहीच वाटणार नाही तुम्हाला आणि इझिली तुमचं वजन कमी होईल. तर मला हेच तुम्हाला सांगायचं होतं, स्वतःवर प्रेम करा, नक्कीच वजन तुमचं कमी होईल. ह्या काही टिप्स फॉलो करा, वजन कमी होईल. बस एवढ्या काही गोष्टी फॉलो केल्या. अजून काही सांगायचे राहिले असेल तर कमेंट करून विचारा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता. म्हणजे तुम्हाला मी नक्कीच रिप्लाय देईल. मागच्या व्हिडिओला सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स अशा आल्या होत्या, दादा ताई सगळ्यांच्या कमेंट्स अशा आल्या होत्या. त्यांना मी सगळ्यांना रिप्लाय केलेले आहेत आणि बऱ्याचशा जणांनी टिप्स पण त्या फॉलो केलेल्या आहेत. तर नक्की ह्या टिप्स फॉलो करा आणि तुमचं वजन करा आणि हेल्दी राहा. बघा आयुष्यात ना कोणीच कोणाचं नसतं, आपलं शरीर हेच आपल्याला कामं येतं. ही गोष्ट खूप मोठी आहे. त्यामुळे आपल्या शरीराला हेल्दी ठेवा, हे मी तुम्हाला सांगेल. हे मला आत्ता कळायला लागलं, म्हणजे जेव्हापासून मी वजन कमी करायला लागले, सर्च करायला लागले त्याच्याबद्दल, तेव्हा मला कळालं की शरीराशिवाय म्हणजे असतं ना, शरीर हेल्दी असेल तर सगळं हेल्दी. आपण हेल्दी असेल, आपण निरोगी असेल तर आपल्या घरचेसुद्धा नीट राहतील. आपल्यावर डिपेंड असतात कधी कधी आपल्या घरचे. त्यामुळे बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. जे मी केल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तुम्हाला कळत असेल की मी कुठलाही 1 रुपयाचा खर्च नाही केला असा एक्स्ट्रा याच्यावर, आणि एकदम 0 पैशामध्ये माझं मी वजन कमी केलं. तर आता हा व्हिडिओ इथेच संपवते मी. आपण पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता सध्यासाठी बाय बाय.